सावरकर यांचा राष्ट्र महाराष्ट्र चॅनलवरून प्रश्न आहे की असं चित्र परिस्थिती आहे की असं वाटतं बीजेपीकडेच केवळ पैसा आहे किंवा त्यांच्याकडे जेवढा पैसा आहे त्याच्या जवळपासही पैसा इतर पक्षांकडे नाही, महाविकास आघाडीकडे नाही. मग असं असताना ते कोणालाही विकत घेऊ शकतात. मग उद्या जर अटीतटीची वेळ आली, म्हणजे पूर्ण बहुमत जर कोणाला नसेल, तर ते आरामात आमदार विकत घेतील किंवा महाविकास आघाडीचं सरकार बनल्यानंतर परत फोडलं जाईल. या इतिहासाची परत पुनरावृत्ती होणार नाही का सावरकर यांचं? सावरकरांनी जी भीती व्यक्त केली ती सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये सुद्धा आहे. बीजेपीकडे स्वतःचा पैसा आहे, शिंदेकडे स्वतःचा खूप मोठा पैसा आहे आणि कदाचित अजितदादांकडे स्वतःचा पैसा असेल. महायुतीमधल्या तिन्ही घटक पक्षांना पाहिजे ती माणसं विकत घेण्याची क्षमता आहे आणि शिवाय अडाणीसारखी माणसं त्यांच्यासोबत आहे. त्यामुळे ते वाटेल तेवढा पैसा मोजून सुद्धा सरकार स्वतःचं येईल अशी तजवीज करू शकतात. याबद्दल कुणाच्याच मनामध्ये संदेह नाही. पण जी विकाऊ माणसं होती ती जनरली आता गेलेली आहे. त्यामुळे खरं म्हणजे आता जनतेने स्वतःच्या हातामध्ये हा मुद्दा घेतला पाहिजे की जी माणसं स्वतःला विकून घेतात त्यांना पुन्हा आयुष्यात कधीच निवडून येणार नाही, या पद्धतीची परिस्थिती जनतेनं निर्माण केली पाहिजे. आणि ते जनता करते, धडा शिकवते त्या पद्धतीनं. कदाचित काही ठिकाणी 100% ते अंमलात आलेलं नाही, यावेळेस ते अंमलात यायला हवं आहे. ज्या ज्या माणसांनी गद्दारी केली ती माणसं पडलीच पाहिजे. तरच आमदारांच्या मनामध्ये, निवडून येणाऱ्या आमदारांच्या मनामध्ये किंवा उभं राहणाऱ्या लोकांच्या मनामध्ये ही भीती निर्माण होईल की आपण जर गद्दारी केली, पैशाने स्वतःला विकलं, तर जनता आपल्याला माफ करत नाही. असं घडू शकतं की नाही? घडू शकतं. मग याचा अर्थ असा आहे की आपली लोकशाही टिकणार नाही. याचा अर्थ असा आहे, मी जसं म्हटलं त्या पद्धतीनं, एखादा भांडवलदार ज्याच्याकडे 2-3 हजार कोटी खर्च करण्याची तयारी आहे, असा कोणताही भांडवलदार केव्हाही महाराष्ट्रामध्ये येईल? महाराष्ट्रातलं सरकार पैशांनी विकत घेईल? ते सरकार अर्थात त्याच्याच तालमीमध्ये तयार झालेलं असल्यामुळं किंवा त्याच्या दावणीला बांधलेलं असल्यामुळं महाराष्ट्र या देशाची केवळ आर्थिक राजधानी नाही आहे. महाराष्ट्र सगळ्यात जास्त जीएसटी देणारं राज्य आहे, सगळ्यात श्रीमंत राज्य आहे. आणि मग त्या श्रीमंत राज्याची, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची संपूर्ण तिजोरी त्या माणसाच्या हातामध्ये येईल आणि 2-3 हजार कोटी खर्च करून तो 2-3 लाख कोटी त्यातनं मिळवेल आणि अख्खा देश विकत घेईल. लोकशाही आपली संपलेली असेल. असं घडलं तर. पण असं घडण्याचे चान्सेस सध्याच्या वातावरणामध्ये फार कठीण आहे. ईडीच्या धाकानं किंवा विकत घेण्याची परिस्थिती होती, ते लोक ऑलरेडी त्यांनी विकत घेतले. काँग्रेसमधल्याही अनेकांना विकत घेण्याचा प्रयत्न झालेला आहे. जे विकल्या गेले नाहीत आणि दबावापुढे झुकले नाहीत ते टिकलेले आहेत. आणखी 5-10 माणसं असं होऊ शकेल. महाविकास आघाडीचं सरकार तेव्हाच उत्तम पद्धतीनं चालू शकतं जेव्हा तिन्ही घटक पक्षांचे 180 पर्यंत आमदार निवडून येते. मग फार कठीण जाईल. मग डिफेक्शन लॉ मागच्या वेळी सरकार गडबडी करून लागू होणार नाही, या पद्धतीची परिस्थिती निर्माण करणंही कठीण जाईल. कारण आता केंद्रामध्ये एक हाती सत्ता नाहीये. केंद्रामधलं सरकार कुबड्यांवर उभं आहे आणि त्याचा दबाव केंद्रावर सुद्धा आहे. जर समजा 144-45च्या आसपास जर कोणाला महाविकास आघाडीला आमदार म्हणून ते निवडून आले, तर मग सरकार बनणं शक्य नाही आणि मग सरकार बनणार पण नाही. 160च्या आसपास जेव्हा आमदार निवडून येतील तेव्हाच महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार बनण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे 160 ते 180 जागा मिळाव्यात अशी चिन्ह दिसत आहेत, अशी अपेक्षा आपण व्यक्त करतो आहोत.